सज्जन को क्या तकलीफ है भाई? तो सज्जन मी आहे, कारण का टुरिस्ट गार्ड कडनं चांगला ओरडा खाल्लाय आणि आता मस्त स्माइल देत रील काढत आहे. काय तकलीफ झाली ती मी तुमच्याबरोबर नंतर शेअर करेन. आणि आम्ही आलो आहोत चाव खो फिफी आयलंडला आणि छोटासा सिटी टूर. आणि इथे सगळ्यात फेमस आहे ते म्हणजे आईस्क्रीम. ट्रेंडिंग रील मध्ये जे दाखवणारं आईस्क्रीम असतं ते, पण ते प्रचंड मोठं आहे. सो मी फक्त व्हॅनिला आईस्क्रीम खाल्लं. तुम्ही आला तर हे आईस्क्रीम नक्की ट्राय करा. पण व्हॅनिला आणि मँगो आईस्क्रीम अप्रतिम आहे. ह्या छोट्याशा टूरमध्ये तुम्हाला वेगवेगळे रेस्टॉरंट आणि शॉपिंगसाठी वेगवेगळी दुकानं आणि सगळ्यात जास्त फेमस असणारे असे कोकोनट आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम आणि जे मी तुमच्याबरोबर शेअर केलं ते आईस्क्रीम आणि त्याच्याबरोबर 3D पॉप आईस कँडी. फ्रेंड्स, ह्या पण ह्या इकडच्या खूप फेमस आहे आणि टेस्ट पण मस्त आहे. तर चला कोकोनट आईस्क्रीम खाऊया. आणि इथे जर तुम्ही आलात तर कोकोनट आईस्क्रीम मस्ट ट्राय. छोटासा सिटी टूर आणि अप्रतिम आईस्क्रीम खाऊन आम्ही निघालो स्पीड बोटकडे. आणि स्पीड बोटकडनं आम्ही जाणार आहोत मंकी बे. हा जो टूर आहे तो हाफ डे टूर आहे आणि हा दुपारी 3 नंतर हा सुरू होतो. आणि मंकी बे जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर अवॉइड करू शकता. इथे काही नाही तर सुंदर असे नजारे आणि माकडं बघायला येतो आपण सगळे फॉरेनर. पण आपल्याला माकडांमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही येऊ शकता. चला, तुम्हाला एक क्वीज आहे, शोधून दाखवा बघू इथे कुठे माकड आहे ते. खरं सांगा, तुम्हाला माकड दिसलं नाही ना? जाऊन द्या. चला, हा पाण्याचा नजारा, माकडांचा नजारा सगळं बघून आम्ही निघालो. फ्रेंड्स, टूरचं लास्ट डेस्टिनेशन. आमच्या टुरिस्ट गाईडने आम्हाला 1 तास दिला आहे. तर चला, ह्या लँडला मॅव लँड म्हणतात कारण का इथे भरपूर मांजरी आहे. तुम्ही म्हणाल आधी माकडं आणि आता मांजरी. नाही, हे जे लँड आहे ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी फेमस आहे. काही नाही, आता प्रनाऊन्स मी चुकीचं केलं असेल तर इथे येऊन तुम्ही सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करू शकता. कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स खाता खाता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इस सज्जन को क्या तकलीफ थी. फ्रेंड्स, स्पीड बोट किती स्पीडने चालते हे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यामध्ये मी आगाऊपणा केला आणि मी उभी राहिली. त्याच्यानंतर आतनं जोरात आवाज आला कॅप्टनचा, मॅम यू कॅनॉट स्टँड, सेट डाऊन. तरी मी इग्नोर केलं आणि मस्त आजचा OTT तुम्हाला कसा वाटला. आणि आजचा टूर इथेच संपला आहे. खूप मस्त टूर होता. तर तुम्ही आलात तर असं रिलॅक्समध्ये जर तुम्हाला टूर करायचा असेल तर हा हाफ डे टूर नक्की करा. मस्त स्पीड बोटवर तुम्ही जाऊन एन्जॉय करू शकता आणि निघताना सुंदर असे नजारे आणि सनसेट बघत बघत टूरचा एंड केला. आणि परत हा जो तुम्हाला बँड असतो तो परत द्यावा लागतो. आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझे डे 4ची रील लवकरच येणार आहे. स्टे ट्यून. Thank you.